अक्षरगट आणि दुसरा अक्षरगट शिकून झाल्यानंतर आपण अक्षरगट 3 घेणार आहोत. तर पहिला अक्षरगट आपला आणि दुसरा अक्षरगट आणि तिसरा अक्षरगट यातले जे अक्षर आहेत त्या अक्षरांना आपण पहिला उकार आणि दुसरा उकार देऊन मुलांच्याकडून त्या अक्षरांचा सराव घेणार आहोत. त्यानंतर आपण शब्दांकडे जाणार आहोत. पहिले तिन्ही अक्षरगटातले जे अक्षर आहेत त्यांच्यापासून तयार होणारे शब्द, जास्तीत जास्त शब्दांचा सराव आपण इथं मुलांना देणार आहोत. बघा, या पद्धतीने आपण मुलांच्याकडून या शब्दांचा वाचनाचा सराव घेणार आहोत. त्यानंतर आपण काय करणार आहोत की मुलांच्याकडून वाक्य तयार करून घेणार आहोत. वाक्यांसाठी या पद्धतीने आपण तक्ता तयार करायचा आहे आणि त्या तक्त्यावरून मुलांच्याकडनं वाक्य तयार करून घ्यायचे आहेत. जसे की पूनम सरबत कर, सुनील मासा बघ, नूतन नमन कर, रुपाली सुपारी बघ, सीता सरबत पी, पवन सातारा बघ. अशा पद्धतीने मुलांच्याकडून जास्तीत जास्त वाक्यांचा सराव आपण करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण वाचन पाठाकडे जाणार आहोत. 4 ते 5 ओळींचे 10 ओळींचे आपण वाचन पाठ तयार करायचे आहेत आणि ते मुलांच्याकडनं वाचून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे बघा इथं तिसऱ्या अक्षरगटावर मी जवळजवळ 14 वाचनपाठ तयार केलेले आहेत. याच्यापेक्षाही जास्त आपण तयार करू शकतो. बघा, पहिला वाचनपाठ आहे समयी. सुमन घरात आली, समयी बघितली, सुनीता समयी तूप घाल, पूनम नमन कर. नमन. नीता समयी बघ, सीता नमन कर, सानिका नमन कर, नीलू नमन कर, नीलम नमन कर. तिसरा आहे सातारा. किसन सातारा आला, लाल बस बघ, सरिता सातारा आला, लाल बस बघ. लाल बस बघ, लाल बस बघ. चौथा वाचनपाठ आहे ताक. सुमन ताक कर, सुमित सुनील घरात आली, ताक बघितलं ताक. सुमित ताक पी, सुनील ताक पी. पाचवा वाचनपाठ आहे पूल. तुकाराम आला, कार आली, सीमा रीमा आत बसा, बबली बबलू आत बसा. बघा बघा सातारा आला, पूल बघा पूल, सीमा रीमा पूल बघा. त्यानंतरचा 6वा वाचनपाठ आहे रान. सुनीता रानात आली, सुनील रानात आला, सीमा रानात आली, कुमार रानात आला, तूर मसूर बघितला. 7वा वाचनपाठ आहे पिसारा. पिसारा बघितला, काल पिसारा बघितला, रानात काल पिसारा बघितला. मी रानात काल पिसारा बघितला. काका, मी रानात काल पिसारा बघितला. मामा, काका, मी रानात काल लाल पिसारा बघितला. त्यानंतर 8वा वाचनपाठ आहे राणी. राणी घरात आली, तिला आला ताप, ती बसली रुसून, तिनं बघितला सरबत, सरबत पिला सरसर, तिला आली तरतरी. पुढचा वाचनपाठ आहे साप. साप बघा साप, पारू साप बघ, नीलू साप बघ, साप आला सरसर, नीलू घाबरली घरात आली, मुरलीला साप घाबरला, सरकन बिळात लपला. त्याचप्रमाणे पुढचा वाचनपाठ आहे साप. आई मी साप बघितला, रानात काल साप बघितला, सुमा घाबरली, राम आला, साप बघितला, साप मारला. पुढचा वाचनपाठ आहे इमारत. इमारत बघा, कला इमारत बघ, कमला इमारत बघ, आई माई इमारत बघा, लाल लाल इमारत बघा. आई. पुढचा वाचनपाठ आहे आई. आई काल आली, आई काल घरी आली, आई आली आई आली, आई काल घरी आली. त्यानंतर पुढचा वाचनपाठ आहे पाऊस. पाऊस आला, बघा बघा पाऊस आला, सरसर सरसर पाऊस सरी, नुपूर तनू सरी बघा सरी, बघा बघा पाऊस बघा. पुढचा वाचनपाठ आहे सामान. सानिका घरी आली, ताई माई सामान बघा, कारली बघा पालक बघा, सुई बघा सूप बघा, मसूर तूर बघा, रूपा नीता सामान तपासा, 12 कारली 17 सुपली, तपासून बघा सामान बघा. अशा पद्धतीने जर मुलांच्याकडे आपण वाचनाचा सराव करून घेतला तर मुलं लवकरात लवकर वाचन आणि लेखन करणे शिकतील.